शिक्षक पात्रता परीक्षा टेट व टेट पेपर 1 आणि 2 साठी अतिमहत्त्वपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीचे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अध्यापन हे कला व शास्त्र आहे. अध्यापन हे कला व शास्त्र आहे. प्रश्न दुसरा, अध्यापनाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे. अध्यापनाचा केंद्रबिंदू विद्यार्थी असला पाहिजे. प्रश्न तिसरा, परिणामकारक अध्यापनात अध्यापन पद्धतीचे तंत्र व साधने यांची निवड केली जाते. प्रश्न चौथा, अध्यापन पद्धतीचे शिक्षक प्रधान व विद्यार्थी प्रधान असे 2 प्रकार पडतात. अध्यापन पद्धतीचे शिक्षक प्रधान व विद्यार्थी प्रधान असे 2 प्रकार पडतात. प्रश्न पाचवा, काय, का, कोठे, केव्हा, कसे, कोणते हे विद्यार्थी 6 प्रश्न स्वतःला विचारून त्यांची उत्तरे स्वतः शोधणे म्हणजेच स्वयं अध्ययन ही व्याख्या किपलिंग यांनी केली. प्रश्न 6वा, मापनापेक्षा मूल्यमापनात संख्यात्मक पुराव्यांचा अन्वयार्थ लावणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. प्रश्न 7वा, मूल्यमापन या प्रक्रियेशी संशोधक संबंधित असतो. मूल्यमापन या प्रक्रियेशी संशोधक संबंधित असतो. प्रश्न 8वा, मूल्यमापन म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली ते तपासण्याची पद्धत होय. प्रश्न 9वा, ध्येयांच्या गुणात्मकतेची चिकित्सा करण्यासाठी निर्णय कार्यकारी मूल्यमापन प्रतिमान उपयुक्त ठरते. प्रश्न 10वा, विचार प्रक्रियेचा पहिला घटक म्हणजे समस्या होय. विचार प्रक्रियेचा पहिला घटक म्हणजेच समस्या होय. प्रश्न 11वा, पारंपरिक परीक्षा पद्धतीत फक्त माहिती या घटकावरच जास्त भर दिलेला आढळतो. प्रश्न 12वा, कसोटीद्वारा ज्या क्षमतेचे मापन करायचे ठरविले असेल त्याच क्षमतेचे मापन अचूकपणे होत असेल तर ती कसोटी सप्रमाण आहे असे म्हणता येईल. प्रश्न 13वा, प्रकटीकरणाची क्षमता पडताळून पाहण्यासाठी कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करणे हा प्रश्न देणे योग्य ठरेल. प्रश्न 14वा, सध्याच्या परीक्षेतील गुणमापनात बहुसंख्य विद्यापीठांनी तसेच शाळांनी गुणदानाच्या बाबतीत समांतर श्रेणी ही श्रेणी पद्धती स्वीकारलेली आढळते.